सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर सकाळी सुंदरशी देवपूजा झाली. त्याच्यानंतर मी आलूची भाजी बनवली होती. तरी ते पातेल वगैरे ठेवलं, थोडंसं तेल टाकलं, नंतर जिऱ्याची फोडणी दिली. सगळी तयारी मी आधी करून घेतलेली होती. 2 ते 3 आलूसुद्धा मी म्हणजे त्याला कुकरमध्ये लावून घेतलेले होते आणि नंतर मॅश करून घेतले. त्याच्यानंतर थोडेसे आलू तेलात टाकले, लगेच थोडंसं जे काही शेंगदाण्याचं कूट होतं ते टाकलं आणि नंतर थोडंसं मिरची पावडर टाकली, जेणेकरून ते सर्व आलूंना व्यवस्थित लागते. त्याच्यानंतर पुन्हा बाकीचे जे आलू होते ते सुद्धा टाकून दिले आणि बाकीचं जे काही कूट बनवलं तो शेंगदाण्याचं ते सुद्धा टाकून दिलं. त्याच्यानंतर मीठ वगैरे टाकलं आणि छान 2 ते 3 मिनटं फक्त झाकण वगैरे ठेवून होऊ दिलं, कारण आधीच आलू छान असे झालेले होते. त्याच्यानंतर आलूची फराळ वगैरे करून घेतली. नंतर दुपारी आऊंना भूक लागली, सो आऊंने एकेकडे इन्स्टंट पास्ता बनवला होता. तर हा रेडीमेड पास्ता आऊंने आणलेला होता आम्ही डीमार्टमधून. तर त्याच्यात फक्त पाणी घ्यायचं 1 ग्लास आणि त्याच्यामध्ये पूर्ण जे काही पॅकेट होतं पास्ताचं ते टाकून दिलं आणि नंतर ही इन्स्टंट वाला जो काही मसाला आहे तो सुद्धा टाकून द्यायचा आणि बस फक्त मीठ वगैरे ठेवून छान असं होऊ दिलं. तर 10 मिनिट लागले. त्याच्यामध्ये छान असा पास्ता इन्स्टंट आमचा रेडी झाला. लगेच साईडला मी इकडे चहा बनवला दोघांचा आणि नंतर छान असा पावसाचा आनंद घेत आम्ही चहा घेतला. तर असा होता माझा आजचा दिवस आणि खूप छान, बघा किती छान झालेला होता पास्ता. तर आम्ही दोघांनी सुद्धा पास्ता खाल्ला. तर